त्या दिवशी एक पोरका बुडून तर भावांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये। तर आपण आता चाललेलो आहोत आपल्या गावच्या डॅमवर, कारण खूप दिवसानंतर मी हा व्हिडिओ बनवत आहो। हे आहे नदी आणि पहिले हे लहान होती, पण हिचं जे पात्र आहे ते मोठा केलं JCBने। तर आता आम्ही जातो डॅमवर। हा बघा तिकडे समोर रस्ता आहे, तिथून जावं लागते। तर तिकडे तसा डॅम आहे। तर शेवटपर्यंत तुम्ही हा ब्लॉग बघा, खूप मजा येईल। तर चला समोर दाखवतो। बे छत्ती दे घे तू छत्ती है ना। अबे बे शामे एक्सपेन्सिव छत्ती विकायची आहे का? अरे बे घरी बार्बी डॉलची आहे ना बे। बार्बी डॉल। तर इकडे दुकानं वगैरे लागलेले आहे। इकडे दुकान आहे 1 2 आणि आता आम्ही संध्याकाळच्या वेळेवर आलो आहोत, तर गर्दी कमी आहे। हा बघा, हा आहे आपला डॅम। तर आपण आलेलो आहोत आता डॅमवर। तर तुम्हाला मी डॅम दाखवतो। तर समोर बघा तुम्ही। जोरात बोल, जोरात। भावना आता आपण आलेलो आहोत खाली। आतापर्यंत वर होतो आपण, आता एकदम आपण डॅमच्या जवळ आहोत म्हणून आवाज आपला कमी येत आहे। आणि इथे आपल्या डॅमवर खूप दुरून दुरून प्रेक्षक येतात। तर तुम्ही पण या एकदा, आणि कसा वाटला हे कमेंट करून सांगा। डॅम व्हिडिओ पण सांगा आणि डॅम पण सांगा। आणि या पण आपल्या रिक्सवर या, आणि जास्त चिंगड नाही करायची पाण्यात, कारण इथं खूप गड्डे आहे। वर नाही जाऊ देत, खाली जाऊ देते। आणि इथं गोटे पण आहे, एकीकडे गड्डा पण आहे आणि तिकडे पण गड्डा आहे, तुम्हाला दाखवतो मी। पण आपल्या रिक्सवर या आणि मित्रांसोबत याल तर थोडं सावधान। आणि जर तुम्ही ड्रिंक वगैरे घेत असाल तर थोडं आरामात, कारण इथे खूप जणांच्या असा केसेस आहे की खूप जण मेले आहे। आणि दरवर्षी हा तलावाचा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे, दरवर्षी 1 ना 1 जीव जातो। आम्हाला माहित आहे, कारण आम्ही ह्या गावातले आहोत। तर तुम्हाला हेच सांगणं आहे, तर येत असेल तर तुम्ही आपल्या रिक्सवर या, आणि याल तर थोडं काळजीपूर्वक राहा इथे आणि एन्जॉय करा मस्त। काही टेन्शन नाही, कोणी काय बोलत नाही, सर्वजण मजा करतात। फक्त काही करा नको असं की तुम्हाला हानी होईल, बाकीचे तर काहीच बोलत नाही तुम्ही काय कराल तरी। पण इथं कसे गड्डे वगैरे आहे तर तुमचा जीव पण जाऊ शकते। खूप पाणी आहे इकडे, फोर्स पण खूप राहते आणि डायरेक्ट तिकडे घेऊन जाते, म्हणून थोडंसं रिक्सी आहे। तर काळजीपूर्वक या। पाणी बेग, पाणी बेग एगोडा काय करता बे? हा डॅम आहे, पूर्ण डॅम इकडून स्टार्ट होतो, इकडे एंड होतो, ठीक आहे। तर तो बघा, तो तिकडचा कोणता आहे ना, तिथं पण थोडा गड्डा आहे। आणि ह्या इकडच्या साईडला, डॅमच्या या साईडला इथं पण एक गड्डा आहे। आणि हा गड्डा आहे ना, त्या गड्ड्याच्या साईडला दुसरी एक नाली सारखी आहे, ती इकडच्या साईडला आहे। ते माणसं वगैरे उभे आहेत तिथं पण थोडंसं रिक्सी आहे। आणि इकडे पण थोडेसे दगड आहे, पण इकडे थोडं सेफ आहे, लागेल पण काय होणार नाही। पण या आणि एन्जॉय करा, पण काळजीपूर्वक या, आपल्या रिक्सवर या। आणि हा एक चीज, तर तुम्ही याल ना इथे, तर इथे जे दगड आहे ना त्याच्यावर आहे चिला। तर तुम्ही याल ना इकडे, तर त्याच्यावर आहे चिला म्हणजे ते हिरव्या कलरचं असते, समजून घ्या। आता तुम्ही समजत असेल तुम्हाला, तर त्याच्यावरून चप्पल घसरते आणि पाय पण घसरते। तर थोडं हळू चाला, आणि स्पीडनं जर चालाल तर पळाल ना, डोक्याला खूप लागेल खूप। तर थोडं आरामात चाला आणि आरामात या। बघा इथं हिरवं दिसत आहे ना, तर त्या दगडावर चिला आहे। आता मी घसरत होतो म्हणून मी सांगितलं, जिथं पाणी आहे तिथं खूप चिला आहे। तर तुम्ही थोडं काळजीपूर्वक या, आणि समोर कंटिन्यू करा ब्लॉग। आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा।
असेच आपले ब्लॉग येत राहील. तर भावांनो त्याच्यानंतर आपण आलेलो होतो घरी. मग त्याच्यानंतर 15 ऑगस्ट झाला इंडिपेंडन्स डे. मी त्याला काही ब्लॉग बनवला नाही, घरीच होतो कारण खूप गर्दी होती. मग त्या दिवशी माझ्याकडे व्हिडिओ आहे, 2 व्हिडिओ आहे. तर त्या दिवशी एक पोरका बुडून मेला आणि त्याच्यानंतर जो खाली पडला होता, जो बूट घालून होता, ते पण मी दाखवेन. जो बूट घालून होता ना, तो पण त्याच्या दुसऱ्या दिवशी मेला. शायद मला असं न्यूज आली, पण माहीत नाही हे मुलं कुठचे होते ना. शायद माझ्या मताने नागपूरचे तर होते. मी ब्लॉगमध्ये पण सांगितलं आहे, येता तर तुम्ही तुमच्या रिक्सवर या आणि बरोबर या. आणि मी सांगितलं पण आहे कुठे कुठे गड्डे आहे. तरी पण ते वर चढले होते. मग त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. त्याला माहीत नाही पोहून होती की नाही, तर पण तो ड्रिंक करून होता आणि बाकीचे गेले होते. पण माहीत नाही काय झालं. तर मी त्या दिवशी घरी होतो. पण आणि वर जिथून पाणी येते खाली तिथं चिला पण आहे. तर सांगितलं होतं मी ब्लॉगमध्ये की रिक्सवर या, रिक्स आहे इथं. आणि आम्हाला माहिती आहे या तलावात म्हणजे या डॅम्पवर आतापर्यंत म्हणजे हर वर्षी 1 वर्ष पण नाही सुटत असं की ज्या ह्याच्यात एक पण सण गेला नाही. हर वर्षी एक ना एक जीव जातो. म्हणून आम्हाला माहीत आहे, एक्सपिरियन्स आहे म्हणजे माहीत आहे. खूप अशा घटना झाल्या आहे. पण म्हणून मी सांगितलं होतं रिक्सवर या तुमच्या आणि बरोबर या म्हणून. पण तरी पण त्याच्यानंतर मी ब्लॉग बनवला, पण लेट सोडत हा ब्लॉग. त्याच्यानंतर पण ह्या घटना झाल्या आणि आता सध्या शांत आहे डॅम. त्याच्यानंतर पण आता डॅम चालू आहे, डॅम बंद नाही झाला आहे. पण तरी पण आहे, पाणी पण कमी आहे. पण रिक्सवर या आणि असे ड्रिंक करून असे एडे चाले करू नका, कारण तुमचाच जीव जाईल आणि फालतू घरच्यांना पण टेन्शन येते. आणि तुम्ही मित्र तर येता, घरी सांगत नाही आणि एकतर ड्रिंक करता इकडे आल्यावर आणि घरी माहीत नाही राहत आणि घरच्यांना डायरेक्ट धक्का पोचतो की तुम्ही गेल्या म्हणून. त्यांच्या घरच्यांना कसं वाटत असेल. त्याला पण रात्री 7:30 की काहीतरी वाजता काढलं वाटतं रात्री. पण थोडं रिक्सी आहे इकडे, म्हणून या पण सावधान राहा. आणि ड्रिंक वगैरे कराल तर थोडं सावधानीने, कारण खूप जेवढा हा दिसायला चांगला आहे तेवढा खतरनाक पण आहे. असं वाटून घेऊ नका की तुम्ही हा पाहायला चांगला आहे असं, की आपण इथे खूप एन्जॉय करू शकतो. एन्जॉय करायला पण खूप जागा आहे तिथं, सांगितलं मी. जागा आहे, खूप आहे. पण असं रिक्सी पण खूप आहे आणि हार्मफुल म्हणजे हानिकारक पण तेवढाच आहे तो. बोथ आतापर्यंत तर खूप गेले आहे. हे तर खाली नाही, सगळे वरच गेले. आतापर्यंत खाली एकही नाही गेले. म्हणजे खाली तेवढं हे नाही, पण जिथं वर जो मुलगा डुबला ना तिथं, त्याच्या तिकडे पण जे ढोले आहे तिथं पण नाल्या आहे, तिथं पण गेले आहे. काही खूप असे केसेस आहे की खूप जण गेले आहे. पण थोडं रिक्सवर या. आणि मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले होते समोर, आणि ते डबल पण दाखवतो. आणि खूप न्यूज चॅनलवर खूप व्हायरल झाले ते 2 व्हिडिओ. वो वहां से भी चढ़ रहा है, बच जाएगा जल्दी जा बोलना. तर तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. बाकीच्या याच्यावर पण आहे, माझ्या याच्यावर पण आहे. माझ्या याच्यावर म्हणजे माझ्या ब्लॉगमध्ये आहे. तर तुम्ही तुमच्या रिक्सवर या. तर चला भेटूया डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगला. आणि तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.